बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाळू माफियाकडून पाठलाग करून महसूल कर्मचाऱ्यांना शिवीगाळी आणि दमदाटी करून जीव मारण्याची घटना वारंवार घडत आहे। यामुळे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाकडून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीविताच्या योग्य रीतीने हमी घेण्यात यावी। वाळू माफियांच्या योग्यरीत्या बंदोबस्त केल्याशिवाय कोणताही मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी रात्री गस्त पथकात काम करणार नसल्याचे निवेदन तहसीलदार सचिन लंगोटे यांना दिले आहे। 25 डिसेंबर 2024 रोजी रात्री गस्तीसाठी असणाऱ्या महसूल पथकाच्या शासकीय वाहनाची वाळू माफियांनी पाठलाग करून दगडफेक करून शासकीय वाहनाच्या काचा फोडल्याच्या आल्या होत्या। 4 मार्च रोजी 2026 रोजी रात्री गस्त पथकातील नियुक्ती 4 ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांचा पाठलाग करून दमदाटी शिवेगाळी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच पोलीस विभागाकडून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवितास योग्यरीत्या हमी घेण्यात यावी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी। वाळू माफियाकडून होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून रात्री गस्त पथकात काम करणाऱ्या मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी नकार देत असल्याचे निवेदन तहसीलदार सचिन लंगोटे यांना दिले आहे। महाराष्ट्र शासन राज्य तलाठी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल बागल, सचिन महेश बटके, सतरज मुजावर, राहुल गुटाळ, मंगेश बनसोडे, M.A. खंडागळे, P.D. शिंदे, विजय शिवशरण, दिनेश बंडगे यांच्यासह आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।